हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 10वी, विषय आहे गणित भाग 1. त्यामधील आपलं प्रकरण चालू आहे चौथे अर्थनियोजन, अतिशय महत्त्वाचं प्रकरण. मित्रांनो, याआधी आपण 4.1 जो आहे सराव संच पूर्ण केला आहे. आज आपण सुरुवात करणार आहोत सराव संच 4.2ला. त्याआधी काही विशिष्ट संज्ञा आहेत त्या आपण समजून घेणार आहोत. GSTची साखळी नेमकी कशी असते, इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स यासंबंधी आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. चला मित्रांनो, सुरू करूया सराव संच 4.2. इयत्ता 10वी गणित भाग 1. मित्रांनो, आपण घेत आहोत अर्थनियोजन. चौथं प्रकरण आपलं अर्थनियोजन. त्यामधील 4.1 आपण संपवलं आहे. 4.2ला आपण सुरुवात करत आहोत. मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. मित्रांनो, GST म्हणजे काय हे आपण शिकलो आहे. GSTN म्हणजे काय याची आपण माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतली. जर समजा तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून ते व्हिडिओ नक्की बघा. अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. चला मित्रांनो, सुरू करूया. आता मित्रांनो, हे अर्थनियोजनमध्ये GST संबंधी आपण माहिती घेतली. तर नेमकं या व्यवसाय साखळीतली GST नेमकी कशी असते? आता व्यवसाय साखळी म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे आधी. आता व्यवसाय साखळी म्हणजे काय मित्रांनो, एखाद्या वस्तूचं उत्पादन जो होतं, उत्पादक असतो तो, मॅन्युफॅक्चरर असतो नाही का. मग तो आपली वस्तू विकत असतो. तर ही कोणाला देतो? तो डायरेक्ट तो ग्राहकाला देऊ शकत नाही, कारण की फार मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादक जे आहे ते होत असतं. आणि तो उत्पादक म्हणजे काय? जो वस्तू तयार करतो तो, म्हणजे थोडक्यात एखादी कंपनी असेल तर कंपनीचा मालक. मग तो काय करतो मित्रांनो, तर घाऊक व्यापाऱ्याला किंवा वितरणाला, आपण त्याला डीलर म्हणतो नाही का, मेन डीलर हा आहे, आपण ही शब्द ऐकतो. तो म्हणजे घाऊक व्यापारी. तो घाऊक व्यापाऱ्याला त्याच्या वस्तू देतो. म्हणजे बघा मित्रांनो, या पद्धतीने हा इथून एक व्यवहार होतो. काय करतो? उत्पादक जो आहे तो घाऊक व्यापाऱ्याला किंवा वितरकाला, त्याला वितरक असेही म्हणतात, त्याला वस्तू विकतो. नंतर घाऊक व्यापारी काय करतो? जे किरकोळ व्यापारी असतो, आपल्या गल्लीमधले दुकानदार आहेत किंवा बाजारपेठेतले दुकानदार आहेत, ते म्हणजे किरकोळ व्यापारी. त्यांना ते जे आहेत हे घाऊक व्यापाऱ्याकडनं किंवा डीलरकडनं किंवा वितरकाकडनं त्या वस्तू घेतात. म्हणजे हा दुसरा व्यवहार झाला. आणि मित्रांनो, नंतर तिसरा म्हणजे शेवट असतो ग्राहक, कस्टमर. तो म्हणजे आपण थोडक्यात समजूया. नंतर आपण दुकानात जातो आणि त्या किरकोळ व्यापाऱ्याकडनं आपण वस्तू ती खरेदी करतो. म्हणजेच काय, उत्पादक जो वस्तू जी ती तयार करतो, त्याचं उत्पादन करतो, त्यापासून तर ग्राहकापर्यंत येण्यासाठी जवळजवळ 3 व्यवहार होतात. बघा, 1, 2 आणि 3 व्यवहार होतात. कदाचित 4ही होऊ शकतील, अजून छोटा व्यापारी असेल त्यापेक्षा नाही का. पण सध्या तरी आपण लक्षात ठेवूया, 3 व्यवहार तर होतातच होतात. मग मित्रांनो, या 3 व्यवहारामध्ये जोपर्यंत वस्तू जी आहे उत्पादकाकडून ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत 3 व्यवहार होतात. प्रत्येक व्यवहारात आपल्याला GST हा द्यावा लागतो. GST म्हणजेच काय? GST म्हणजेच आपल्याला CGST द्यावा लागतो आणि SGST पण द्यावा लागतो. याबद्दल आपण आधी शिकलेलोच आहोत. मग हा प्रत्येक व्यवहारामध्ये हा दिला जातो. CGST जो आहे हा केंद्र सरकारला आणि SGST जो आहे तो राज्य सरकारला जमा होतो. मात्र मित्रांनो, या जमा केलेल्या करातून ज्यावेळेस खरेदी करतो एखादा व्यापारी, त्यावेळेस त्याचा भरलेला कर तो वजा करतो आणि देय GSTचा तो भरणा करत असतो. म्हणजेच बघा, उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्याला ज्यावेळेस एखादी वस्तू विकली असेल, त्यावेळेस त्याने जो GST भरला असेल, तो GST ज्यावेळेस याच्याकडनं तो वसूल करेल, याला वस्तू विकेल, त्या GSTमधनं ती GST वजा करेल आणि उरलेली GST जी ती सरकारला भरेल. थोडक्यात काय, म्हणजेच काय, दोनदा भरलेली जी GST असेल त्यापैकी जी पहिली GST आहे ती जी आहे ती तू काय करतो? वजा करतो. अशा पद्धतीने हा व्यवसाय साखळी जी आहे ही सुद्धा GSTची या पद्धतीने काम करते. आता मित्रांनो, काही संज्ञा आहेत गणिताच्या वेळेस अजून ते स्पष्ट होणारच आहे. जरी आता तुम्हाला समजा थोडी कन्फ्यूज असाल, गणिताच्या वेळेस ते नक्की कळेल. आता B2B हा अर्थ काय? B2B कशाला म्हणतात? 2 GST धारक म्हणजे काय? ज्याला GSTचा नंबर मिळाला आहे असे व्यापारी यांच्यामध्ये झालेल्या व्यवहारास म्हणजेच काय म्हणतो आपण? B2B, बिझनेस टू बिझनेस असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे वस्तूचे उत्पादन झाल्यापासून ती ग्राहकापर्यंत पोहोचते. मग अंतिम कडी जी आहे ती म्हणजे कस्टमर, म्हणजे B2C याला आपण म्हणूया नाही का. B2C जोपर्यंत ती कस्टमरपर्यंत पोहोचत नाही, ग्राहकापर्यंत पोहोचत नाही, त्या व्यवहाराला बिझनेस टू कन्झ्युमर असं म्हणजेच काय? B2C असे म्हटलं जातं. हे बघा मित्रांनो, B2B म्हणजे काय? तर आपल्याला म्हणता येईल बिझनेस टू बिझनेस, इकडे म्हणता येईल बिझनेस टू कन्झ्युमर. हे याचे थोडक्यात अर्थ आहे.
ओके, आता मित्रांनो नेमका इथला जो GST आहे तो कसा वळता केला जातो ते आपण बघूया. खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावट, खरेदीच्या वेळी जो दिलेला कर असतो त्याची वजावट व्यापारी घेतो, त्यालाच काय म्हटलं जातं? ITC. आय म्हणजे इनपुट, टी म्हणजे टॅक्स आणि सी म्हणजे क्रेडिट. हा वजा केला जातो, हे लक्षात घ्या. खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावट म्हणजेच काय? ITC. यालाच आपण इनपुट टॅक्स क्रेडिट असे म्हणतो. वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स. एखादी वस्तू आपण व्यापाऱ्याने विकत घेतली, तो गोळा करतो त्यास तो असतो आउटपुट टॅक्स. त्याच व्यापाऱ्याने वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजे इनपुट टॅक्स होय. ज्यावेळेस तो विकतो त्यावेळेस तो गोळा करतो, मात्र ज्यावेळेस तो वस्तू खरेदी करतो तो म्हणजे काय असतो? इनपुट टॅक्स. आणि व्यापारी गोळा केलेल्या करातून दिलेल्या कराची वजावट घेतो, यालाच आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात. मग त्यामुळे मित्रांनो GST तो कसा पडतो? आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. हा जो आहे तो वजा केला की देय GST जो तो आपल्याला काढता येतो. म्हणजेच काय? इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तो वजा करायचा. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे लक्षात घ्या, वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजे इनपुट टॅक्स. पुन्हा सांगतो आहे, वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजे इनपुट टॅक्स आणि हा क्रेडिट होतो, म्हणून हा वजा केला जातो. आउटपुट टॅक्समध्ये जर इनपुट टॅक्स क्रेडिट वजा केला तर आपल्याला GST काढता येतो. ओके मित्रांनो, सराव संच 4.2 सुरू करतो आहे. व्यवस्थित लक्ष द्या. चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 GST दिला. बघा मित्रांनो, या कालावधीत खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला. मग त्याने ती वस्तू विकली. विक्रीवर 1,22,500 GST हा गोळा केला. तर सदर कालावधीत चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय GST काढा. आताच मित्रांनो आपण देय GSTचं सूत्र बघितलं, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स, नाही का? हे आत्ताच आपण बघितलं, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट ज्याला आपण म्हणतो, की जो वजा होतो. मग आता मित्रांनो यामध्ये चेतना स्टोअरचा इनपुट टॅक्स कोणता? तर मित्रांनो खरेदीवर जे आहे हा जो कर होता, कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला होता, हा त्याचा असणार आहे इनपुट टॅक्स. हे लक्षात घ्या, खरेदीवर दिलेला हा जो GST दिला होता तो आहे त्याचा इनपुट टॅक्स. ते लिहूया. सुरुवात करतोय गणिताला. चेतना स्टोअर्सचा इनपुट टॅक्स जो येणार आहे तो म्हणजे आहे रुपये 1,05,000. हा त्याचा मित्रांनो इनपुट टॅक्स झाला. मित्रांनो मग हाच क्रेडिट होतो. यालाच आपण काय म्हणतो? ITC असे म्हणतो. म्हणून चेतना स्टोर्स चा इनपुट टॅक्स क्रेडिट याला क्रेडिट होतो, त्यामुळे आपण म्हणतो टॅक्स क्रेडिट. ओके, यालाच इंग्रजी म्हणजे म्हणतात ITC. हा असणार आहे तोच 1,05,000 रुपये. ओके, आय होप तुम्हाला हे कळालं असेल इनपुट टॅक्स म्हणजे काय. मग आता याचा आउटपुट टॅक्स कोणता? तर आउटपुट टॅक्स म्हणजे विक्रीवर त्याने गोळा केलेला GST. आता विक्रीवर किती केला आहे तो? 1,22,500. हा त्याचा झाला आउटपुट टॅक्स. लिहूया मित्रांनो. चेतना स्टोर्सने आउटपुट टॅक्स रुपये 1,22,500 आहे. ओके मित्रांनो, हा 1,22,500 त्याचा आउटपुट टॅक्स. आपल्याला विचारलं काय? चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय GST. सूत्र आपण आता शिकलोय. देय GST बरोबर GST बरोबर काय आहे? तर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके मित्रांनो, म्हणजेच याला आपण ITC लिहिलं तरीही चालणार आहे. ITC वजाबाकी करूया. 1,22,500 वजा 1,05,000 जे आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. याची वजाबाकी केली तर आपल्याला मिळत आहेत 22,000 रुपये.
ओके, म्हणजे मित्रांनो थोडक्यात काय, चेतना स्टोअर्सला रुपये 22,000 GST देय आहे. GST देय आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. हे गणित तिथे संपलं आहे. दुसरं गणित बघा. नजमा या GST कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. यांनी खरेदीवर एकूण GST 12,500 दिला होता व विक्रीवर एकूण GST 14,750 गोळा केला आहे. तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल? याचं देय GST काढा. मित्रांनो तोच प्रश्न आहे. लिहूया, सुरुवात करूया. आता इथे नजमा यांचा इनपुट टॅक्स जो आहे तो तुम्हाला इथे दिलेला आहे. किती येतो? खरेदीवर असतो म्हणजे 12,500. लिहूया नजमा यांचा इनपुट टॅक्स. नजमा यांचा इनपुट टॅक्स ओके जो आहे रुपये 12,500. आणि आउटपुट टॅक्स मित्रांनो, आउटपुट टॅक्स कोणता असतो आता तुमच्या लक्षात यायला हवं. आउटपुट टॅक्स जो आहे, जो गोळा केला होता त्यांनी विक्रीवर, तो होता 14,750. लिहूया आउटपुट टॅक्स जो आहे तो आहे रुपये 14,750 दिला. ओके. आता मित्रांनो इनपुट टॅक्स जो आहे हे त्यांना क्रेडिट मिळणार आहे. इनपुट टॅक्स हे नेहमी काय होतं? क्रेडिट होतं. मग यावरून आपल्याला असं लिहिता येईल, त्यांना मिळणारे, नजमा यांना मिळणारे इनपुट टॅक्स क्रेडिट हे किती असणार आहे? म्हणजे थोडक्यात ITC किती असणार आहे? तर 12,500. ओके, लिहून टाका मित्रांनो, 12,500 रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. मग नजमा यांचा देय नजमा यांचा देय GST आपल्याला सहज काढता येईल. तो म्हणजे काय? तर आउटपुट टॅक्स वजा ITC. ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट. ITC वजाबाकी करून टाका मित्रांनो. 14,750 वजा 12,500 म्हणजेच येता किती? 2,250. विधान लिहून टाका. नजमा यांना आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट, आधी किती इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल? ते असणार आहे 12,500. नजमा यांना 12,500 रुपयाचे उत्तर जे ते डिटेल लिहायचं आहे. 12,500 रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. आणि नंतर आपल्याला GST विचारला होता आणि त्यांचा GST असेल, त्यांना देय असणारा GST, देय असणारा GST असणार आहे रुपये 2,250. आत्ताच आपण काढलाय मित्रांनो, नाही का? आय होप मित्रांनो हेही गणित तुम्हाला कळालं असेल. मित्रांनो वळूया आपण तिसऱ्या गणिताकडे. तिसरं गणित मित्रांनो, अमीर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना रुपये 3,800 GST भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना रुपये 4,100 GST गोळा केला. पुन्हा मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या रुपये 4,500 GST देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक व्यवहारात देय GST काढा व त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर म्हणजेच थोडक्यात CGST व राज्याचा देय कर म्हणजेच SGST काढा. मित्रांनो बघा इथे साखळी जी आहे ती आपल्याला 3 प्रकारात दिसले. सुरुवातीला बघितलं तर अमीर एंटरप्राइजेस, त्याच्याकडनं गेला आहे तो अकबरी ब्रदर्स आणि त्याच्याकडनं पुन्हा गेला आहे मयंक फूड कॉर्नर, नाही का? मग यावरून आपल्याला मित्रांनो प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा कर आणि राज्याचा कर आपल्याला काढायचा आहे. मित्रांनो गणित जे आहे हे 2 डावाचा, अर्थातच खूप सोपं गणित आहे आणि आपल्याला ते समजायलाही हवं. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर 2दा गणित वाचायचं आहे, ते वाचून झालं असेल तर बघूया आता या व्यवहाराची साखळी नेमकी कशी. सुरुवातीला कोण होतो? तर होता अमर एंटरप्राइज. तो लिहूया या पद्धतीने. अमर एंटरप्राइज आहे.
अमीर एंटरप्राइज आहे. नंतर आहे अकबरी ब्रदर्स, त्यानंतर अकबरी ब्रदर्सकडे व्यवहार झाला. नंतर आहे शेवटचा मयंक फूड कॉर्नर, हे तुमच्या लक्षात आलं असेल. 3 व्यवहार झालेत. म्हणजे मित्रांनो थोडक्यात ही साखळी 3 लोकांमध्ये आहे. आता पहिला व्यवहार जर बघितला तर आपल्याला इथे लगेच कळतंय, पहिला व्यवहार जो आहे अमीर एंटरप्राइजेस आणि अकबरी ब्रदर्स यांच्यामध्ये झाला. त्यामुळे आपण अमीर एंटरप्राइजेसचा इनपुट टॅक्स जो आहे तो आपल्याला दिला आहे 3,800. ते त्याचंच क्रेडिट होणार आहे, मात्र त्या पद्धतीने आपल्याला ते लिहावं लागेल. आपण सुरुवात करूया गणित सोडवायला. तुम्हाला मित्रांनो ही साखळी जी ती कळाली आहे. गणित आपण सोडवायला घेऊया. अमीर एंटरप्राइजेसचा जो पहिला व्यवहार आहे त्याच्यामध्ये रुपये 3,800 जो आहे हा त्याचा असणार आहे इनपुट टॅक्स. लिहूया अमीर एंटरप्राइजेस एंटरप्राइजचा इनपुट टॅक्स आहे का, इनपुट टॅक्स जो त्याने भरला आहे तो आहे रुपये 3,800. रुपये 3,800. ओके मित्रांनो, हाच तर क्रेडिट होतो, याला तर आपण क्रेडिट म्हणतो. म्हणून याचे इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे कोणाचे, अमीरचे, म्हणून त्यांचे इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते होणार आहे रुपये 3,800. ओके मित्रांनो, हे झालं त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट. याला ज्याला आपण ITC असे सुद्धा म्हणतो, त्यामुळे याला ITC म्हटलं तरीही चालेल, ITC. ओके, आता अमीर एंटरप्राइजेसने गोळा केलेला टॅक्स जो आहे तो काय असणार आहे, त्याचा आउटपुट टॅक्स. तो आपण लिहूया. अमीर एंटरप्राइजेस ने गोळा केलेला टॅक्स म्हणजेच हा मित्रांनो त्याचा काय असणार आहे, आउटपुट टॅक्स. हे लक्षात घ्या. लिहूया आपण बरोबर आउटपुट टॅक्स. आणि तो किती गोळा केला आहे मित्रांनो तो बघूया. तो होता विकताना त्याने 4,100 गोळा केला आहे. कोणाला विकला होता, अकबरी ब्रदर्सला. म्हणजेच याचा आउटपुट टॅक्स जो आहे तो रुपये 4,100. आता मित्रांनो अमीर एंटरप्राइजचा आपल्याला GST सहज काढता येईल. तो कसा काढणार, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. लिहूया अमीर एंटरप्राइजेसला अमीर एंटरप्राइज चा देय GST बरोबर मित्रांनो सूत्रपाठ झालंय तुमचं. आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच ITC. वजाबाकी करून टाका. 4,100 वजा ITC होता त्याच्यात 3,800. म्हणून मित्रांनो याचं उत्तर येणार आहे 300 रुपये. म्हणजेच काय, अमीर एंटरप्राइजेसचा देय GST आहे 300 रुपये. ओके, अमीर एंटरप्राइज देय GST बरोबर 300 रुपये. मित्रांनो आपण प्रश्नाकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला CGST आणि SGST विचारलेला आहे. GST 300 आला आणि CGST आणि SGST हा त्याच्याबरोबर निम्मे असतो. हे आपल्याला माहिती आहे. निम्मे कर सरकारला जातो, केंद्र सरकारला, आणि निम्मे कर राज्य सरकारला. म्हणजेच निम्मे CGST, निम्मे आहे SGST. म्हणून अमीरला द्यावा लागणारा, अमीर एंटरप्राइजेसला भरावा लागणारा कर GST जर 300 असेल तर अमीर एंटरप्राइज ला भरावा लागणारा CGST जो आहे, CGST व SGST सुद्धा, SGST हा असेल 300च्या निम्मे. म्हणजेच मित्रांनो किती, 300/2 म्हणजेच 150 रुपये. म्हणजे अमीरला भरावा लागणारा CGST आहे रुपये 150 आणि SGST सुद्धा आहे रुपये 150. आय होप मित्रांनो तुम्हाला हे तर कळालंच असेल. ओके, हा झाला मित्रांनो अमीर एंटरप्राइजेसचा. आता दुसरा व्यवहार जो आहे तो
अकबरी ब्रदर्स आणि मयंक फूडमध्ये झालेला आहे, नाही का. मग तो लिहूया. दुसरा व्यवहार, हा बघा मित्रांनो, हा पहिला व्यवहार झाला होता, आता हा दुसरा व्यवहार. ओके, दुसरा व्यवहार हा झाला होता अकबरी ब्रदर्स आणि मयंक फूड. अकबरी ब्रदर्स व मयंक फूड कॉर्नर यात झाला. ओके. आता मित्रांनो, या व्यवहारामध्ये अकबरी ब्रदर्सला जो आहे त्याचा इनपुट टॅक्स किती असेल. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, अकबरी ब्रदर्सने जे आहे तो 4100 रुपये भरले होते, कारण की त्याने अमीर एंटरप्राइजेसकडनं घेतलं होतं, त्यामुळे त्याचा हा इनपुट टॅक्स झाला आहे, लक्षात घ्या. आणि नंतर त्याने 4500 देऊन तो मयंकला विकला आहे, म्हणजे हा त्याचा झाला आउटपुट टॅक्स. हे लक्षात आलं असेल तुमच्या. सुरुवात करूया. अकबरी ब्रदर्सचा इनपुट टॅक्स किंवा या व्यवहारात अकबरी ब्रदर्सचा इनपुट टॅक्स असणार आहे. जो आउटपुट टॅक्स होता कोणाचा तुमच्या लक्षात आला असेल, अमीर एंटरप्राइजेसचा, तो याचा इनपुट टॅक्स झाला. इनपुट टॅक्स आहे रुपये 4100. ओके मित्रांनो, हेच तर क्रेडिट असतं, हाच तर इनपुट टॅक्स क्रेडिट असतो. म्हणून त्यांना मिळणारा ITC इनपुट टॅक्स क्रेडिट ITC हा सुद्धा असणार आहे, तोच म्हणजे रुपये 4100. ओके मित्रांनो, आता अकबरी ब्रदर्सने तो विकला होता कितीला, तर GST देऊन 4500, नाही का, म्हणजेच तो त्याचा झाला आउटपुट टॅक्स. अकबरी ब्रदर्सने गोळा केलेला टॅक्स लिहूया. अकबरी ब्रदर्सने गोळा केलेला टॅक्स आहे रुपये 4500. मित्रांनो तुम्ही कडे दोनदा वाचा, त्यासाठी सांगितलं होतं. हा त्याचा झाला आउटपुट टॅक्स. मग अकबरी ब्रदर्सचा देय टॅक्स काढूया. अकबरी ब्रदर्सचा देय GST का आपल्याला काढता येईल, तो म्हणजे आउटपुट टॅक्स वजा ITC. ओके, आउटपुट टॅक्स आहे मित्रांनो 4500, ITC आहे 4100, म्हणजे याचा कर असणार आहे 400 रुपये. ओके, GST 400 आला आहे मित्रांनो. GST जर 400 आला असेल तर CGST आणि SGST हा 200 रुपये असेल, कारण की तो निम्मे असतो. त्यामुळे लिहिता येईल आपल्याला अकबरी ब्रदर्स यांना भरावा लागणारा GST जो आहे तो 400 आलेला आहे, म्हणून SGST आणि CGST दोन्ही सारखे असतात, ते येतील 400/2 म्हणजे 200 रुपये. म्हणजे आपण लिहूया अकबरी ब्रदर्स यांना भरावा लागणारा CGST आहे 200 आणि SGST सुद्धा आहे रुपये 200. आय होप मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल. मित्रांनो आपण थांबूया, व्हिडिओ जास्ती लांबवू नको या. पुढील गणित जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक व शेअर करायलाही विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचे मित्रांनो, नो टेन्शन, आनंदात राहा. धन्यवाद.